नमस्कार, BS4च्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजचा विषय हा खूप महत्त्वपूर्ण विषय आहे, कारण गेल्या काही दिवसापूर्वी आपले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भटके विमुक्तांच्या काही मागण्या मांडलेल्या आहेत आणि त्यावरती बऱ्याच दिवसापासून वेगवेगळ्या माध्यमांना चर्चा चालू आहेत। भटके विमुक्त समाजामध्ये एकीकडे आनंद व्यक्त केला जात आहे, एकीकडे ह्या मागण्या कशा प्रकारच्या आहेत यावरती विचारमंथन चालू आहे। म्हणजे बऱ्याच अंगाने वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत। मग हे जे प्रसिद्धी पत्रक पाहिलं किंवा पेपरच्या सोशल मीडियाच्या माध्यमाने आपण की ह्या मागण्या ज्या आहेत ते ठेवलेल्या आहेत, तर या मागण्यावरती कुठंतर अभ्यासपूर्ण विचार समोर यायला पाहिजेत, अभ्यासात्मक की बाजू मांडायला पाहिजे की खरंच या मागण्याचा फायदा भटके मुक्तांना होईल का। तर याविषयी आज मी प्राध्यापक शिवाजी जोशी सर यांच्याबरोबर चर्चा करणार आहे। तर मला सरांना पहिल्यांदा सरांचं स्वागत करतो आजच्या मुलाखतीमध्ये। आणि माझा असा प्रश्न आहे की ह्या जे 15 मुख्य मागण्या मान्य केलेल्या आहेत, निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र सरकारनं, तर ह्या मागण्याविषयी BS4चं नेमकं काय मत आहे? नमस्कार। या बद्दल 2 दिवसापासून आपल्या BS4च्या ग्रुपवर चर्चा सुरू आहे की महाराष्ट्र सरकारनं भटके विमुक्तासाठी 15 मागण्या मान्य केल्या आणि ते बावनकुळे साहेबांनी त्याची घोषणा केली। तर आता ज्या मागण्या आहेत त्या मागण्यावर थोडंसं आपण चर्चा करू। म्हणजे काय मागण्या मंजूर केल्या बरोबर त्या आपण डायरेक्ट जर म्हणजे वाचून दाखवल्या तर आपल्या लक्षात येईल आणि समजेल की बाबा त्याच्यात नेमकं ते काय केलं, घोषणा केली का व काहीतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। बरोबर। तर त्या पहिली मागणी आहे त्याच्यामध्ये की शाळा महाविद्यालयात आपलं जात प्रमाणपत्र गृहभेटी आधारावर देण्यात यावे। बरोबर। आता मागच्या 45 वर्षापूर्वी ज्यावेळेस जातीचं प्रमाणपत्र काढण्यासाठी आमच्याकडे फक्त सरपंचाचा दाखला आणि तलाट्याचा दाखला असायचा, तर त्यावेळेला जातीचं प्रमाणपत्र आम्ही कसं काढत होतो, तर ते तहसीलदारांना सांगायचं की बाबा तुम्ही आमच्या घरी एखादा अधिकारी पाठवा, चौकशी करा, आणि मग एखाद्या तलाट्याला गिरदावरला पाठवायचे, त्याला गिरदावर रिपोर्ट म्हणायचे, आणि ते गृह चौकशी अहवाल त्यांनी तयार करून घ्यायचा आणि त्याच्यावर ते जातीचे प्रमाणपत्र देऊन टाकायचे। म्हणजे जी गोष्ट 45 वर्षापूर्वीपासून आपण करत आलो जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी, बरोबर, ती सरकारनं सांगितलं की बाबा जात प्रमाणपत्र गृहभेटीच्या आधारावर देण्यात यावं। म्हणजे ही पहिलं त्यांनी मान्य केलेली गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे शाळा महाविद्यालयामध्ये मंडणगट पॅटर्न जात दाखल्यासाठी किंवा मुलांचे शिक्षण घेत असताना शाळेमध्ये अधिकाऱ्यांची वगैरे बैठक घेऊन ते जातीचं प्रमाणपत्र द्यावं, असे याच्यापूर्वी अनेक वेळा ते प्रयोग झालेले आहेत। त्याच्यामुळे हे काय नवीन आता झालेला आहे अशातला विषय नाही, किंवा आताच होत आहे किंवा शासन करत आहे अशातला विषय नाही। त्याच्यानंतर 1961चा पुरावा नसणाऱ्याला गृह चौकशीच्या आधारे जात प्रमाणपत्र द्यावं। मुळामध्ये कसं आहे की ज्या भटक्या विमुक्त जाती, ज्या भटक्या जमाती साधारणपणे ते 3 दिवस एका ठिकाणी थांबत नाहीत, हो, अशा लोकांना 1961चा पुरावा म्हणजे तुमच्या 3ऱ्या पिढीखालचा आजोबाचा वगैरे पुरावा आणा, हे म्हणणं हास्यास्पदच आहे ना। बरोबर। म्हणजे मुद्दाम जाणून बुजून ह्या लोकांना प्रमाणपत्रच मिळू नये ह्याच्यासाठी हा केलेला खटाटोप आहे। बरोबर। आमची मागणी ते वारंवार अशी होती अनेक संघटनाची, किंवा 1961चा जो पुरावा मागणारा आदेश आहे तो आदेश शासनानं रद्द करावा। आता काय होतं आहे की तुम्ही शासनानं काय केलं की बाबा गृह चौकशीच्या आधारावर देण्यात यावं, पण 1961चा पुरावा तसाच ठेवला ना। म्हणजे तो काय होतो की आता जातीचं प्रमाणपत्र काढायला एखादा माणूस गेला किंवा ते व्हॅलिडिटी करायला गेला की त्याला सांगितलं जातं 1961चा पुरावा आहे का, त्याच्याशिवाय मिळणार नाही, नाहीतर तुम्ही दाखलसुद्धा करायचं नाही। कालच माझ्याकडे एक जात प्रमाणपत्राचं प्रकरण दाखल करणारी व्यक्ती आली होती आणि त्यांनी मला सांगितलं की बा 1961चा पुरावा नसेल तर तुम्ही ते दाखलसुद्धा ऑफिसमध्ये करायचं नाही, असं तहसील ऑफिसनं सांगितलं आहे। म्हणजे हा 1961चा पुरावा
हा रद्द न करता फक्त अधिकाऱ्यांना पैसे खायसाठी ठेवला जातोय का? बरोबर आहे. ते एकच कारण आहे हे कायम ठेवायचं. मग हे कायम ठेवायचं आणि पुढं म्हणायचं ग्रह चौकशी करून द्या. ग्रह चौकशी करून तर त्यांना द्यावंच लागेल ना. कुणाकडे 1961चा पुरावा आहे? साधारणपणे 90-95% लोकांकडे तो नसतोच पुरावा. बरोबर. ग्रह चौकशीच करून देतात ना. ह्याच्यात नवीन काय केलं तुम्ही? त्याच्यानंतर चौथा मुद्दा आहे, भटकंती करणाऱ्याला नायब तहसीलदाराकडून ओळखपत्र द्यावं. म्हणजे जे भिक्षा मागणारे लोक आहेत त्यांना चोर समजून वगैरे किंवा मुलं चोरणारी टोळी म्हणून मागं काही लोक मारले गेले तर त्या लोकांना मारलं जाऊ नये, पण त्याला भीक मागता येईल. म्हणजे अजून बी त्यांनी 77 वर्ष झालं देश स्वतंत्र होऊन, तरीसुद्धा त्याने आता भीकच मागितली पाहिजे. म्हणजे भीक मागण्याचीच व्यवस्था शासन करत आहे. त्यांना कार्ड देते आणि हे भिकारी आहेत बाबा कायमस्वरूपी पिढ्यानपिढीचे, वर्षानुवर्षीचे, अजून 1500 वर्षे भीकच मागणार आहेत. ह्यांना आम्ही देतो ओळखपत्र आणि ह्यांना भीक वाढा किंवा वाढू नका पण मारू नका चोर समजून. म्हणजे ह्याच्यासाठी नाही, म्हणजे किती हास्यास्पद कार्यक्रम आहे हा. म्हणजे साधारणपणे शासनाला लाज वाटायला पाहिजे की आपण ह्या लोकांना भीक मागायला प्रवृत्त करतो. बरोबर. 5वा मुद्दा, विविध दाखल्यासाठी शिबिर आयोजित करणे. विविध दाखले द्यायचे त्यावेळेला असं आता शिबिरं दाखले करून शिबिरं घेऊन दाखले द्यायला चालूच आहे ना. हो. पूर्वीपासून सुद्धा ज्या वेळेला आम्ही अधिकाऱ्याला विनंती करत होतो त्यावेळेला शिबिर काय नाही, पण ते एकाच वेळेला दाखल करून घ्यायचे 50-100 एका गावातले आणि देऊन टाकायचे. त्याच्यामुळं हा काय खूप मोठा म्हणजे अडचणीचा मुद्दा ह्याच्यातला होता हा 5पर्यंत असा कुठलाच नाही. त्याच्यानंतर 6वा मुद्दा आहे, 1952चा सवयीचा गुन्हेगार कायदा रद्द करण्याबाबत प्रस्ताव द्या म्हणे संघटनेला. आता 1952चा जो सवयीचा गुन्हेगार कायदा आहे, हॅबिच्युअल ऑफेंडर्स ॲक्ट म्हणतात त्याला. साधारणपणे 1871चा गुन्हेगार जमाती कायदा ज्या वेळेला रद्द झाला, 1949ला तो रद्द झाला आहे, पण 52ला झाल्याची घोषणा केली. मुळात तो 1949ला रद्द झालेला आहे. तर हा जो गुन्हेगार जमाती कायदा 1871 रद्द झाला त्यावेळेला मग ह्या जे पारधी समाज आहे बाबा नेहमीच चोऱ्या करतो असं शिक्का होता त्याच्या डोक्यावर. हो. मग ह्या लोकांना मग पकडायचं कसं? काहीतरी कायदा असला पाहिजे. म्हणून त्याच्यानंतर भारत सरकारनं काय केलं की हॅबिच्युअल ऑफेंडर्स ॲक्ट काढला, म्हणजे सवयीनं गुन्हेगारी कायदा, आणि हा 1952ला काढलेला आहे. हा जरी नंतर कायदा काढलेला असला तरी थोडा काळ म्हणजे साधारणपणे 65-70च्या दरम्यान ह्या कायद्याच्या संदर्भामध्ये कुठेही चोरी झाली की पारधी लोकांना धर किंवा बाजूबाजूनं भटकत जाणाऱ्या लोकांना धर असा प्रकार होत होता पोलिसाकडनं. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस चळवळी सुरू झाल्या आहे, दौलतराव भोसलेंनी ज्यावेळेस ह्या भटक्यामुक्त जाती जमातीची चळवळ सुरू केली आणि त्या चळवळीच्या नंतर मग ही चळवळ कायम होत राहिली. दौलतराव भोसलेनंतर लक्ष्मण माने असतील, बाळकृष्ण रेणके असतील, मोतीराज राठोड असतील, आसाराम गुर्जे असतील, जी चव्हाण असतील किंवा ही जी सगळी मंडळी होती, तर ह्या चळवळी सुरूच होत्या. लक्ष्मण गायकवाड होते. तर ह्या चळवळी ज्या वेळेला सुरू होत्या त्या चळवळीच्या वेळेला कुठंही काय अशी घटना घडली, विनाकारण कुठल्या माणसाला पोलिसांनी पकडून नेलं की सगळे कार्यकर्ते तिथं पोलीस स्टेशनवर आंदोलन करायचे आणि पुरावा सांग बाबा म्हणायचं काय चोरलं या माणसाने. आणि त्याच्यामुळं साधारणपणे 70-75च्या पुढं हा कायदा आपोआप निष्प्रभ झालेला आहे. आज ह्या कायद्याच्या माध्यमातून काही आरोपी पकडले जातात किंवा कुणावर गुन्हा दाखल केला जातो असा विषय नाही. कारण तुम्ही सवयीचे गुन्हेगार आहेत म्हणून जरी तुम्ही एखाद्या समाजाला पकडलं तर शेवटी पुरावे द्यावे लागतील ना पोलिसांना, किंवा पुरावा द्यावा लागेल ना की बाबा ह्यानं ही चोरी केलेली आहे, चोरीतला माल सापडून आला, मिळून आला, किंवा साक्षी त्याच्यामध्ये पाहिजे किंवा ह्यानं चोरी केली वगैरे. बरोबर. तर ते होत नाही आता. त्याच्यामुळं हा कायदा 70-75 पासून निष्प्रभ झालेला आहे. आता तो कायदा परत तुम्ही त्याला जिवंत करून रद्द करताय हा कायदा रद्द करण्यासाठी प्रस्ताव आणा म्हणजे त्याची गरजच नाही. म्हणजे ऑटोमॅटिक निष्प्रभ झालेला कायदा आहे, त्याला रद्द केला काय नाही केला काय फरक पडणार आहे.
त्याच्यानंतर 7वा मुद्दा आहे आधार कार्डसाठी कागदपत्रांना पर्याय देणे. हा का मुद्दा आहे का? वेगवेगळे ऑनलाईन ते पुरावे घेतले जातात, त्याच्यापैकी कुठला तर पुरावा असला की आधार कार्ड मिळतं आहे. त्याच्यामध्ये त्याला काय पर्याय द्यायचं आणि घ्यायचं, त्याच्यात काय असं. त्याच्यानंतर तात्पुरत्याऐवजी कायमस्वरूपी राशन कार्ड देणे. आता तात्पुरत्या राशन कार्डावर धान्य मिळालं काय आणि कायमच्या मिळालं काय? बरोबर. जे अधूनमधून काढावं लागते ते कधीच काढायला प्रसंग येणार नाही. म्हणजे हा काय प्रश्न सुटला का कुठला तरी? म्हणजे हा प्रश्न सोडवायचा तर मुद्दा आहे का, किंवा हा प्रश्न सुटला म्हणायचा काय मुद्दा आहे का? तर असं काहीच नाही. 9वा मुद्दा आहे सरकारी खाजगी जमिनीवर वसलेल्या भटक्या समाजाचे सर्वेक्षण करावे. म्हणजे स्वतंत्र भारताच्या म्हणजे 77 वर्षानंतर सुद्धा तुम्हाला अजून सर्वेक्षणच करायचं आहे, काही द्यायचंच नाही. फक्त कागद द्यायचे तर कागद कोळून प्या आणि सर्वेक्षण नुसतं करा आणि ते कागद मंत्रालयात वाढवीत बसा. काय करायचं ते सर्वेक्षणचं? डायरेक्ट घोषणा करा ना. बरोबर. सर्वेक्षण करायचं, आता सर्वेक्षण करायचं तुम्ही निर्णय घेताय, घोषणा कधी करताय? असे सर्वेक्षण आणि आयोग तर भरपूर झालेले आहेत. सर्वेक्षण आणि महामंडळ आणि आयोग काय कमी झालेत का? पण त्याचा काय उपयोग झाला भटक्यामुक्ताला? कधीच काय उपयोग झालेला नाही. त्याच्यामध्ये 10वा मुद्दा आहे भटक्या समाजाला रेशन कार्ड देण्यात यावे. हा रेशन कार्ड तर जिथं अर्ज केल्यावर रेशन कार्ड मिळतंच आहे ना. ह्याला काही रेशन कार्ड मिळतच नव्हतं त्यांना जन्मोजन्मी, असा थोडाच विषय आहे तो. बरोबर. त्याच्यानंतर 11वा मुद्दा आहे जातीनिहाय सर्वेक्षण करावे. आता केंद्र सरकारनं परवाच घोषणा केली आहे की बाबा जातीनिहाय सर्वेक्षण जनगणना जी आहे ती जातीनिहाय जनगणना केंद्र सरकारच करणार आहे. मग महाराष्ट्र सरकारनं अजून निर्णय घेण्याची वेगळी काय गरज आहे की महाराष्ट्र सरकार काही वेगळं जनगणना करणार आहे का, वेगळं सर्वेक्षण करणार आहे का? काहीच नाही. जी जनगणना केंद्र सरकार करणार आहे त्याच्यामध्ये सगळीच माहिती येणार आहे. बरोबर. त्याचा एम्पिरिकल डाटा येणार आहे, त्याची लोकसंख्या येणार आहे. जातनिहाय जनगणना केल्यानंतर प्रत्येक जातीची लोकसंख्या येणार आहे. हो. त्याच्यानंतर 12वा मुद्दा आहे जागा वाटपासाठी वस्तीनिहाय यादी करा. आता मागच्या वेळेला ज्या वेळेला केंद्र सरकारचं घरकुलाचं ग्रामीण भागातलं जे अनुदान आहे ते अक्षरशः वापस गेलेलं आहे. हो. काही ग्रामीण भागामध्ये भटक्यांची जिथं घरं होते तिथं गावातल्या लोकांनी काय विचार केला, कागदपत्र असतानासुद्धा त्यांना घरकुलं दिले गेले नाहीत. म्हणजे ही साडीसाती नको बाबा आमच्या गावात. म्हणजे यांना घरकुलं दिले तर कायम इथंच राहतील ना. हो. त्याच्यामुळं त्या गावातल्या सरपंचांनी हे घरकुलं द्यायचं त्यांना टाळलं आहे कागदाच्या ह्याच्यावर. तर त्यांना अजून आणि त्याचं परत वस्ती नाही अजून याद्याच तयार करायच्यात का? म्हणजे घरकुल होऊन पैसे बी परत गेले तर तुम्ही याद्याच करा. अजून काय वेड्यासारखा काहीतरी निर्णय, म्हणजे काहीतरी घेतला म्हणून घेतला अशा पद्धतीचा निर्णय हा. त्याच्यानंतर अन्याय अत्याचार प्रतिबंधक व संरक्षण समिती स्थापन करून तिच्या बैठका घ्या. म्हणजे भटक्या विमुक्तावर जे अन्याय अत्याचार होतात त्या अन्याय अत्याचारासंदर्भात समित्या जिल्ह्याला स्थापन करा. म्हणजे जे काय आता या सरकारच्या संबंधात, म्हणजे आता केंद्रात आणि राज्यात BJPचं सरकार आहे, तर त्यांचे जे कार्यकर्ते आहेत भटक्या विमुक्ताचे त्या कार्यकर्त्यांना त्या समितीवर वर्णी लागावी म्हणून समित्या करा. मागं साधारणपणे पहिले आमदार भटक्या विमुक्ताचे पहिले आमदार जे दौलतराव भोसले होते त्यांच्या कार्यकाळामध्ये साधारणपणे त्यांनी 1980 पर्यंत 74 ते 80 पर्यंत अनेक वेळा विधिमंडळामध्ये मागणी केलेली आहे की तुम्ही जर मागासवर्गीय म्हणून SC आणि STला मागासवर्गीय आहेत म्हणून तुम्ही ॲट्रॅसिटीचा ॲक्ट त्यांना लागू केलेला आहे. ॲट्रॅसिटी ॲक्ट त्यांना लागू केलेला आहे SC STना. तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये सुद्धा राजकीय आरक्षण ह्या भटक्या विमुक्ताला देऊ नये. पण हे मागासवर्गीय आहेत, यांना मागासवर्गीयाच्या फायदे दिले पाहिजे, हे मागासवर्गीय आहेत. आता महाराष्ट्रानं मागासवर्गीय ठरवलं काय, केंद्र सरकारनं मागासवर्गीय ठरवलं काय? बरोबर. मागासवर्गीयाचे फायदे ह्यांना द्यायला पाहिजे होते ना. म्हणजे ॲट्रॅसिटी ॲक्ट
भटक्या विमुक्तांना सुद्धा लागू करायला पाहिजे होता. हो. आणि ती मागणी दौलतराव भोसलेंनी अनेक वेळा विधिमंडळामध्ये केली होती की तुम्ही ॲट्रॉसिटी ॲक्टची ह्या भटक्या विमुक्तांना कशी गरज आहे. तर या भटक्या विमुक्तावर सगळ्या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं अत्याचार अन्याय झालेले आहेत आणि जसे अन्याय अत्याचार SC ST वर झालेले आहेत, दलितावर मागासवर्गीयावर झालेले आहेत, तसेच अन्याय अत्याचार त्याच्या किंबहुना त्याच्यापेक्षा जास्तीचे अन्याय अत्याचार या भटक्या विमुक्त जाती जमातीवर झालेले आहेत. बरोबर आहे. तर या जाती जमातीसाठी सुद्धा तुम्ही ॲट्रॉसिटीचा कायदा लागू करा. पण तो कायदा लागू केला नाही महाराष्ट्र शासनानं, तेव्हापासून सुद्धा त्याला टोलवाटोलवीच करण्यात आलेला आहे. आणि आता काय म्हणतात की अन्याय अत्याचार झाल्यावर समिती नेमा. ती समिती कुठं बघायला जाणार आहे अन्याय अत्याचार. आणि बरं जरी समजा समिती गेली नाही गेली, ॲट्रॉसिटीचा ॲक्ट असल्यामुळं गुन्हेगारावर जी वचक बसते किंवा ॲट्रॉसिटी आपल्यावर लागेल, जामीन होणार नाही, ही जी भीती असते ती भीतीच राहणार नाही ना. ॲट्रॉसिटी ॲक्ट लागू करण्याव्यतिरिक्त तुम्ही कितीही समित्या केल्या आणि काही केल्या, काय उपयोग आहे. उलट आमचे भटक्या विमुक्ताच्या माणसाच्या विरोधामध्ये खोट्या ॲट्रॉसिटी अनेक वेळा करण्याचा प्रयत्न झालेला आहे. परवाच आपल्या इंदापूरला एका डॉक्टरला हर्षवर्धन पाटलाच्या भावानं मारहाण केली की लवकर का खाली आला नाही म्हणून. त्याला पाहिजे होती वर्गणी, यात्रेची वर्गणी पाहिजे होती आणि डॉक्टरला खालून तो फोन करतोय आणि लवकर का आला नाही म्हणून त्या डॉक्टरला चापटा मारले, त्याने मारहाण केली. CCTV फुटेजमध्ये सगळं दिसतंय ते. बरोबर. आणि पैसे मागायला येतो आणि डॉक्टरला मारहाण करतो. याच्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल केला हर्षवर्धन पाटलाच्या भावावर. आणि ज्यावेळेस या डॉक्टरनं गुन्हा दाखल केला त्यावेळेला त्यांनी त्याला काउंटर म्हणून त्यांच्या संस्थेतल्या एका SCच्या कर्मचाऱ्याला ॲट्रॉसिटीचा एक अर्ज द्यायला लावला आणि त्या डॉक्टरला ब्लॅकमेल केलं त्याने की तुझ्यावर ॲट्रॉसिटी दाखल होते बघ, तुझा दवाखाना बंद पडतं आहे बघ. मग त्या डॉक्टरनं आम्हाला म्हणजे त्या प्रकरणावर आम्ही हे आंदोलन करणार होतो, त्या डॉक्टरला न्याय मिळवून देणार होतो आणि गुन्हेगाराला त्याच्यात शिक्षा झाली असती. पण त्या ॲट्रॉसिटी तुझ्यावर दाखल होणार आहे म्हणलं की ती डॉक्टर भेले आम्हाला काहीच बोलले नाहीत VS4च्या कार्यकर्त्याला. कारण तिथले VS4चे जे आपले जिल्हाध्यक्ष आहेत बोळे म्हणून, तर त्यांनी जाऊन ते गुन्हा वगैरे दाखल करायला भाग पाडलं होतं. त्यांनासुद्धा त्यांनी सांगितले नाही, ते परस्परच त्याच्याकडं तडजोडीसाठी ते डॉक्टर निघून गेले. तर म्हणजे अशी पाळी येते. म्हणजे ॲट्रॉसिटीचं संरक्षण आम्हाला असण्याऐवजी भटक्या विमुक्तावरच ॲट्रॉसिटी केली जाते आणि अन्याय केला जातो. त्याच्यामुळं भटक्या विमुक्ताला ॲट्रॉसिटीचं संरक्षण असलं पाहिजे. ते दिलं सोडून आणि तुम्ही समित्या करत बसता बिनकामाच्या. त्याच्यानंतर 14वी मागणी हे आहे, कसण्यासाठी जमिनीचे पट्टे उपलब्ध करून देणार. म्हणजे एवढ्या हजार लोकांना आम्ही जमिनीचे पट्टे दिले. साधारणपणे 2 एकर बागायती जमीन किंवा 5 एकर जिरायत जमीन एका कुटुंबाला द्यावी असं शासनाच्या ह्याच्यामध्ये आहे. तर तशा पद्धतीनं तुम्ही घोषणा करायला पाहिजे होती ना, किंवा 50 लोकाला 1000 लोकाला हे जमिनीचे पट्टे दिले. नुसती घोषणाच केली देणार. कधी देणार? 77 वर्ष झाले, अजून 100-200 वर्षानं दिले तर बघू. म्हणजे असा प्रकार आहे. म्हणजे निष्पन्न काहीच नाही, नुसत्या कागदावर घोषणा आणि कागदावर झालं. त्याच्यानंतर 15वा मुद्दा आहे की राज्यात कुठेही रेशनवर धान्य दिलं जाईल. म्हणजे ह्याने भटकतच राहायचं, बोंबलतच राहायचं, भीक मागत राहायचं आणि कुठंही ह्यांना गेलं तर तिथं त्यांना भीक मागता मागता राशन मिळावं. म्हणजे सरकारला ह्या लोकांना कुठंतरी बसवावं, यांना भटकण्याची पाळी येऊ नये हा विचार करण्याऐवजी ह्यांनी कसं भटकत राहावं, जातीचे पूर्वीचे कसे धंदे ह्यांनी करत राहावं अशी वर्णव्यवस्था परत ह्या समाजावर आहे त्या परिस्थितीत लादण्याचा कार्यक्रमच ह्या राज्य सरकारचा दिसतो आहे ह्याच्यातून. तर हे अत्यंत वाईट आहे आणि हे किळसवाणं आहे आणि भटक्या विमुक्ताची ही भावनिक दिशाभूल आहे. आपल्या कार्यकर्त्यांना ते कळत नाही
आणि हुरळून जाऊन मग शासनाचे आभार. अरे कशासाठी? हे कागदावरच आहे ना सगळं. मिळणार आहे काय? पदरात काय पडणार आहे? बोलाची कडेन बोलाचा भात खाऊन तरफ कोण झाला. म्हणजे कोणाला काय मिळणार आहे? याच्यात काहीच मिळणार नाही ना. ऑलरेडी पूर्वी ज्या सगळं घडलेल्या गोष्टी आहेत त्याचे निर्णय घेतलेले आहेत ते. बरोबर. म्हणजे दिशाभूल करण्याचाच प्रकार आहे. आता वेगवेगळ्या पक्षाची मंडळी जी असते, आता BJPचं सरकार आहे, त्याच्यामुळं काय RSSमध्ये काम करणारे भटक्या विमुक्ताचे कार्यकर्ते असतात, काही BJPच्या सेलमध्ये काम करणारे असतात, काही दादा इथं त्याच्या संघटनेमध्ये काम करणारे कार्यकर्ते असतात. तर ह्यांना म्हणजे हे भटक्या विमुक्त समाजाचे असल्यामुळं ह्यांनाही वाटतं की बाबा भटक्या विमुक्ताचं काहीतरी आपल्या हातानं व्हावं म्हणून हे प्रयत्न करतात, मिटिंग लावतात. पण हे मिटिंग लावल्यानंतर हे कसं अधिकारी बरोबर डायव्हर्ट करतात आणि तोंडाला पानं पुसतात. बरोबर. ह्याच्यातलं हे उत्तम उदाहरण आहे. म्हणजे ज्या काही त्यांनी 15 घोषणा केल्या ह्या सगळ्या फसव्या आहेत आणि भटक्या विमुक्ताची भावनिक दिशाभूल करणारे आहेत, असं BS4चं स्पष्ट मत आहे. एकंदरीत आपण पाहिलं की सरांनी एक मागणी वाचून दाखवून ते कशाप्रकारे काही कामाचीच मागणी नाही, म्हणजे जे पूर्वीपासून आहे तेच पुन्हा पुन्हा म्हणजे जुन्या भांड्याला मुलामा लावण्याचं कसं काम झालेलं आहे हे सांगण्याचं काम केलेलं आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की ह्या 15 मागण्या ह्या मुख्य मागण्या होऊ शकत नाहीत, तर मग कोणत्या नेमक्या भटक्या विमुक्तांच्या मुख्य मागण्या असल्या पाहिजे? म्हणजे ह्याच्याऐवजी काय करायला पाहिजे? शासनानं कोणत्या हे करायला पाहिजे होत्या? म्हणजे काहीतरी भटक्या विमुक्ताच्या पदरात टाकायचं आहे असा जर प्रामाणिक हेतू असेल, या लोकांना भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना प्रामाणिकपणानं अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या ज्या मूलभूत गोष्टी आहेत, या मूलभूत गोष्टी ह्या समाजाला मिळाव्या आणि हा समाज कुठंतरी स्थिर व्हावा. म्हणजे जनावरासारखं जे आज पशुपक्षासारखं जे बोंबलत फिरायचा कार्यक्रम आहे भटकायचा, तो बंद होईल आणि हे माणसासारखं कुठंतरी राहतील. असं जर सरकारला अंतःकरणातून वाटलं तर भरपूर गोष्टी करता येण्यासारख्या आहेत आणि अनेक वेळा अनेक लोकांनी त्या मागण्यासुद्धा केलेल्या आहेत. पण ते सरकार काय करतं आहे? नेमकं करायला पाहिजे तेच करायचं नाही. 1 रुपया त्याच्यावर खर्चायचा नाही. साधारणपणे 11 वर्ष झालं केंद्रामध्ये BJPचं सरकार आहे आणि 8.5 वर्षापासून साधारणपणे राज्यामध्ये BJPचं सरकार आहे. या दोन्ही सरकाराच्या काळामध्ये केंद्र सरकारनं आपला दादा इदाते आयोग स्थापन केला आणि दादा इदातेचा जो आयोग आहे तो आयोग काय लागू केला नाही, तो आयोग कचऱ्यात टाकून दिला. मग आयोग स्थापनच कशाला केला होता? तुम्हाला भटक्यांचे प्रश्न सोडवायचे नव्हते, भटक्या विमुक्ताचं स्थिरीकरण करायचं नव्हतं, त्यांचं पुनरुज्जीवन करायचं नव्हतं, त्यांना माणसात आणायचं नव्हतं, माणसासारखं जगवायचं नव्हतं. हे हेतूच तुमचा नसेल तर तुम्ही आयोग स्थापन कशासाठी केला? तर दादा इदाते हे मुळातून संघाचे कार्यकर्ते आहेत. तर दादांचं एक स्थान आहे BJPमध्ये आणि संघामध्ये, तर त्यांची एक तिथं वर्णी लागावी आयोग म्हणून. शासनाच्या सुविधा मिळाव्या, शासनाची गाडी मिळावी, शासनाची खुर्ची मिळावी, याच्यासाठी हा आयोग स्थापन केला हे स्पष्ट दिसतं आहे. कारण त्या आयोगाचा त्यांनी स्थापन केला, तो आयोगाचा रिपोर्ट पण त्यांनी 2015ला आयोग स्थापन झाला, 18ला रिपोर्ट सादर केला, 18 नंतर आज 25 आहे 2025. आतापर्यंत तो आयोग लोकसभेत आला नाही, मान्य केला नाही, तो कचऱ्यात फेकून दिला. मग केला कशाला आयोग? म्हणजे हे केंद्र सरकारचं म्हणजे भटक्या विमुक्त संदर्भामध्ये त्यांची सेन्सेशन हां किंवा किती त्यांना असं वाटतं की बाबा भटक्या विमुक्तासाठी करावं हे ह्याच्यावरूनच लक्षात येतं ना. त्याच्यानंतर आता करायचंच असतं तर साधारणपणे भटक्या आणि विमुक्त जमातीमध्ये, भटक्या जमातीमध्ये नंतर घेतलेली जो धनगर समाज आहे तो संघटित समाज आहे. संघटित समाज असल्यामुळं त्यांनी त्यांना सोयी सवलती मिळवायचा प्रयत्न केला आणि तो संघटित समाज आहे म्हणून राज्य सरकारनं त्यांना अनुसूचित जमातीच्या 22 योजना लागू केल्या.
मागच सुरुवातीला फडणवीस सरकारनं 15च्या अगोदर, आणि त्या योजना लागू केल्यानंतर आज साधारणपणे 5,000 मुलं दरवर्षी धनगर समाजाचे 70,000 रुपये अनुदान एका मुलाला, एका पोराला मिळतं. CBSEच्या इंग्लिश स्कूलमध्ये निवासी संस्थेला अनुदान दिलं जातं आणि हे पोरं तिथं शिकतात. म्हणजे धनगर समाजाचे 5,000 मुलं दरवर्षी शिकतात. चांगली गोष्ट आहे. तर मला काय म्हणायचं आहे, ते असण्याबद्दल किंवा ते धनगर समाजाचे मुलं शिकून तयार होतं त्याच्याबद्दल आनंदच आहे, त्याला विरोध नाही आमचा. पण त्याच्या अगोदर भटक्या विमुक्तामध्ये दबले पिचलेले भटका समाज म्हणून हे मूळ भटक्या जमाती 28 आहेत. ह्या तर धनगर आणि वंजारी समाज हे तर ओपनमध्ये OBCमध्ये असलेले समाज होते. बरोबर. OBCमधले समाज परत भटक्यामध्ये आले. म्हणजे ते कमीत कमी गावामध्ये वगैरे स्थिर असणारे किंवा स्टेटस ह्या मूळ भटक्यापेक्षा स्टेटस त्यांचं थोडंसं चांगलं आहे ना. पण त्याच्यापेक्षा खालच्या थराला असलेल्या मूळ भटक्याच्या पोरांना दरवर्षी जर ह्याने 5,000 पोरं मूळ भटक्याचे घेतले असते तर ह्या पोरांचं शिक्षण झालं असतं ना. हो. म्हणजे तुम्ही ह्या ज्या बोगस 15 घोषणा करण्याऐवजी ही एक घोषणा करायला पाहिजे होती की भटक्यांच्या जसं भटका समूहाला जसं आम्ही दर वर्षाला 5,000 मुलांना शिक्षणाची सुविधा शासन अनुदानित करतो, तशाच पद्धतीची सुविधा आम्ही मूळ भटक्यांना देत आहोत. अशी घोषणा करून तुम्ही आता जूनमध्ये 5,000 पोरांना जर सुविधा निर्माण करून दिली असती भटक्यांच्या, तर त्याची शिक्षणाची व्यवस्था झाली असती ना. बरोबर. हे करणं गरजेचं होतं. ते केलं नाही आणि हे 15 हे केलं, घोषणा केल्या 15, ज्याचा काही कुठं काही देणं नाही घेणं त्याचा आणि काही उपयोग नाही त्याचा. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये जे रिझर्वेशन आहे मूळ भटक्यांना आणि विमुक्ताला 3% रिझर्वेशन आहे, भटक्याला 2.5% रिझर्वेशन आहे, म्हणजे 5.5% रिझर्वेशन आहे. हो. आज परिस्थिती अशी आहे की साधारणपणे हे रिझर्वेशन आहे ते परिवर्तनीय आहे. त्याच्यामुळं मूळ भटक्याला आणि मूळ विमुक्ताला या रिझर्वेशनचा उपयोग होत नाही. हे रिझर्वेशन हे दुसऱ्याच क आणि ड लोकांना मिळतं आहे. तर हे रिझर्वेशन ह्याच लोकांना मिळण्यासाठी काय करायला पाहिजे की जे रिझर्वेशन परिवर्तनीय आहे ते बंद केलं पाहिजे. परिवर्तनीय हा शब्द काढून टाकला पाहिजे. बरोबर. आणि शासन निर्णय काढला पाहिजे की ह्याच्यानंतर हे परिवर्तनीय असणार नाही, हे ज्याचे त्यांना दिलं जाईल. आणि साधारणपणे आज डॉक्टरेटपासून ते MPSC वगैरे सगळे पोरं करायला लागलेत. एवढं मोठे बेकार पोरं आहेत की एकतर त्याला राहायला घर नाही, दार नाही, पालामध्ये राहतात डॉक्टरेट झालेले पोरं. हो. अशी परिस्थिती आहे. त्याला नोकऱ्या नाहीत म्हणजे रिझर्वेशनच तुम्ही उडवून टाकले ना. बरोबर. तर ही असली घोषणा करण्याऐवजी हे परिवर्तनीय रिझर्वेशन जे आहे ते आम्ही कॅन्सल करतो परिवर्तनीय, आणि यांनाच हे 5.5% कसं मिळेल, 2.5% भटक्यांना 3% जे विमुक्ताला आहे ते कसं मिळेल. म्हणजे आतापर्यंतचा बॅकलॉग शोध मोहीम आम्ही करतो 2025मध्ये, आणि ही सगळी शोध मोहीम करून ह्यांचा न्याय ह्यांना आम्ही हक्क ह्यांना देतो. आणि साधारणपणे आज बॅकलॉग आम्ही सगळं तपासतो की किती लोक आहेत एकूण, आणि त्याच्यात मग ह्यांचे 2.5% किती होतात. बरोबर. हे आम्ही सगळं मोजमाप करतो आणि त्या मोजमाप करून आम्ही लागलीच त्या जागा भरून घेतो. म्हणजे हे सगळे भटक्यांचे लोक नोकरीला लागतील. अरे जे जाहीर झालेलं रिझर्वेशन आहे तेवढंच मागतो ना आम्ही काही जास्तीचं मागत नाही. बरोबर. म्हणजे ते सुद्धा तुम्ही भरत नाही शासन, आणि ह्या फसव्या घोषणा करत बसते. मग ह्या घोषणा करा ना, तुमचा 100% बॅकलॉग आम्ही 2 वर्षात भरू, पुढच्या 3 वर्षामध्ये भरून काढू बॅकलॉग, अशी घोषणा करा. आणि शोध मोहीम घ्या बॅकलॉगची. प्रत्येक संस्था, प्रत्येक शाळा, जिथं जिथं शासकीय, निमशासकीय आणि शासन अनुदानित कर्मचारी आहेत त्या ठिकाणी भटक्या बचा बॅकलॉग भरला का बघा, विमुक्ताचा बॅकलॉग भरलेला आहे बघा. नसेल तर ती एकूण संख्या काढा आणि तेवढे कर्मचारी जे कमी पडतात ते नोकऱ्यात भरून घ्या ना तुम्ही. बरोबर. म्हणजे ही घोषणा करण्याऐवजी असल्या फसव्या घोषणा करून काय उपयोग होणार आहे त्याचा. त्याच्यानंतर ची गोष्ट आहे जमिनीचं वाटप करा. जमिनीचं वाटप करा त्याच्यासाठी साधारणपणे तुम्ही सर्वे करा ना, अजून कोणत्या
मग मूळ गायरान जमिनीवर होतं आणि ज्याला उठवलं आहे त्याचे रिपोर्ट गोळा करा. अरे त्याचे रिपोर्ट गोळा करा आणि 50 कागद गोळा करा, ती 2 कागद मिळत नाहीत. मग 50 कागद अशा पद्धतीनं गोळा करण्यापेक्षा तुम्ही भटक्या विमुक्ताच्या सरळ याद्या काढा ना भूमिहीन लोकांच्या. बरोबर. जवळपास 90% समाज भूमिहीनच आहे ना. म्हणजे 99% समाज भूमिहीनच आहे ना. ज्याच्याकडे जमीन आहे त्याला बाजूला काढा, ज्याच्याकडे 2 व्हीलर 4 व्हीलर वाहन आहेत त्याला बाजूला काढा, ज्याला घरदार नाही असे जे भटकंती करणारा समाज आहे त्याच्या याद्या तयार करा ना. बरोबर. दारिद्र्यरेषेखालच्या लोकांच्या ह्या मूळ भटक्या आणि विमुक्ताच्या याद्या तयार करा आणि त्यांना घोषणा एक ठिकाणी गायरान जमीन हजारो एकर जमीन आहे. हां, त्या ठिकाणी जर पाण्याची जमीन असेल तर 2 एकर, कोरडवाहू असेल तर 5 एकर, डायरेक्ट 7/12 त्याच्या नावावर करून टाका ना. त्याचा सर्वे करायची एकदा घोषणा करा, त्याचे मग ती 50 कागदच गोळा करायची घोषणा करा. हे कशाला असले खेळ करत बसता. तर हा महत्त्वाचा विषय. तुमची द्यायची इच्छा ना, मग द्या ना. त्याला घोषणा करा, सर्वे करा, असं करा तसं करा, नुसतं कराच का? कागद भिजवून पाणी प्या. काय कागद कपळाला लावून फिरायचे का? काय करायचे नुसते कागद जातीचं प्रमाणपत्र ह्याच्याशिवाय विषयच नाही भटक्या विमुक्ताच्या. जगण्याचा विषयच नाही. त्याचं अन्न लागतं जेवायला, त्याला शाळा लागते, हा विषयच नाही. फक्त प्रमाणपत्र, कागदच पाहिजेत आम्हाला फक्त. आणि त्या वळकट्या करून आम्ही ठेवून देतो घरामध्ये. म्हणजे काहीतरी वेड्यासारखं चाललं आहे सगळं. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की या समाजाला जर तुम्हाला खरं संरक्षण द्यायचं असेल, यांच्यावर अन्याय अत्याचार जर होऊ द्यायचा नसेल, मूळ भटक्यावरचा जो अत्याचार आहे ना, अनेक महिलावर बलात्कार होतात. आणि प्रॉब्लेम असा आहे की समाजातले दुसरे घटक पोलीस स्टेशनपर्यंत जातात. आमच्यातल्या 99% केसेस पोलीस स्टेशनपर्यंत जातच नाहीत. पोलीस स्टेशनला भिवून तिथं जातच नाहीत हे लोक. बरोबर. म्हणजे अन्याय अत्याचार सहन करतात हे लोक. कुठं कार्यकर्त्याला कळालं तर ते पटकन उचलतं आहे. कारण कसं असतं, ज्या वेळेला अन्याय ह्या महिलावर होतो ना, त्यावेळेला घरचे लोक, जो नवरा आहे, धीर आहे किंवा कुटुंबातली लोक साथ देत नाहीत. तूच बदचलन म्हणून तिला सोडून देतात, जात पंचायत बसवतात आणि तिला घराच्या बाहेर काढतात. पण ज्यानं काय अत्याचार केला त्याचं वाकडं करायची हिंमत यांच्यात राहत नाही. त्याच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची हिंमतसुद्धा यांच्यात राहत नाही. त्याला भिवून पळून जातात उलट हे लोक. पण त्या बाईचं वाटोळं करते. त्याच्यामुळं ती जी अत्याचारित महिला आहे ती सांगतच नाही. असा प्रकार आहे. आता परवाचीच घटना आहे, मागच्या महिन्यामध्ये मी आणि हरिभाऊ गायकवाड या लातूर जिल्ह्यातली घटना आहे. एक अल्पवयीन मुलगी आहे आणि त्या अल्पवयीन घिसाडी समाजाची मुलगी, ती घिसाडी समाजाचं जे कुटुंब आहे ते आपलं जे काय लोखंडाचं साहित्य तयार करून गावोगावी विकायला जायचं. त्या दोघी बहिणी होत्या. तर त्या दोघी बहिणी तिथं त्या गरम पालामध्ये झोपायच्या. सगळ्या बाजूनं उघडच ना ते, का त्याला दरवाजा का भिंती येतात. आणि साधारणपणे मग हे दुसऱ्या गावाला गेले आणि ते लोखंडाचं सामान जर विकलं नाही तर तिथं मुक्काम करायचे, परत दुसऱ्या गावात विकायचे ते. आणि ज्या वेळेला तिथं त्यांचा मुक्काम व्हायचा त्यावेळेला एक गावातला टग्या त्याला माहीत राहायचं की वा आता ह्या वेळेला आले नाहीत म्हणजे आता येत नाहीत. आणि रात्री त्या मुली झोपल्यावर रात्री 1-1:30-2 वाजता तो येऊन त्या पोरीचं तोंड दाबायचं आणि बलात्कार करायचा. आता असा प्रकार झाल्यानंतर त्या मुलीनं जर बापाला सांगितलं आल्यावर तर बाप मारून टाकील. एक भीती पहिली. दुसरी भीती जात पंचायत समाजातून काढून टाकील. त्या मुलीनं सांगितलंच नाही. आणि अशाच पद्धतीनं त्यानं अनेक वेळा हे प्रकार केला लक्ष ठेवून. आणि त्याच्यानंतर मग त्या मुलीचं पोट दुखायला लागलं आणि ती प्रेग्नंट राहिली मुलगी. आणि ज्यावेळेस ती सरकारी दवाखान्यात दाखवायला आली त्यावेळेला डॉक्टरने तिच्या म्हणजे पोलीस स्टेशनला ती केस पाठवली किंवा असं गुन्हा दाखल करून घ्या आणि मुलगी प्रेग्नंट आहे आणि मुलगी 15 वर्षाचीच आहे, म्हणजे कमी वयाची आहे, अल्पवयीन आहे. बरोबर. तर त्याच्यामुळं ते गुन्हा दाखल झाला. आणि मग आम्हाला कळालं, ते आमचा संपर्क गावोगावी आहेच या भटक्या विमुक्ताचा पूर्वीपासून. आणि हरिभाऊ गायकवाडला मला कळालं ते. हरिभाऊ गायकवाड आम्ही दोघंही त्या ठिकाणी गेलो
डॉक्टरला भेटलो, डॉक्टरला सांगितलं समजावून. त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला गेलो. पोलिसांनी लगे गुन्हा दाखल करून दुसरे 2च दिवसात त्या आरोपीला पकडून लॉकअपमध्ये टाकलं. कसलाही म्हणजे पुरावा नसताना. त्या मुलीला नाव माहीत नव्हतं, कुठलाही माहीत नव्हता, काय करत होता माहीत नाही. म्हणजे अक्षरशः पोलिसांचं अभिनंदन करावं असं 2च दिवसात त्यांनी पकडलं त्याला. आणि त्याच्यानंतर मग ते गुन्हा आता पोलीस म्हणजे कोर्टातसुद्धा दाखल झालं ते प्रकरण. एवढ्या कमी वेळेत 2 महिन्यामध्ये कोर्टातसुद्धा प्रकरण दाखल झालं. त्याच्या आईवडिलाला भेटलो आम्ही. त्यांना सांगितलं की बाबा हे म्हणजे मुलीचा गुन्हा नाही ह्याच्यामध्ये, तर ती मुलगी भिलेली आहे, तिलाही आधार द्या. आम्ही त्यांनाही आधार दिला. आणि त्याच्यानंतर मग त्या साधारणपणे कोर्टातून म्हणजे आपली जी मनोधैर्य योजना आहे त्याच्यातून काहीतरी 2 लाखापासून ते 10 लाखापर्यंत काहीतरी रक्कम मिळते. त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही प्रयत्न केलेले आहेत किंवा त्या मुलीच्या नावानं ते FD होतात. तर ही एक घटना आहे. हे अशा घटना अनेक. आता ती मुलगी प्रेग्नंटच राहिली नसती, गुन्हा दाखल झालाच नसता, तर हे प्रकरणच उघडकीला आलं नसतं ना. बरोबर. म्हणजे असले हजारो प्रकरणं आहेत की जे पोलीस स्टेशनपर्यंतच पोचत नाहीत. आता पोलीस स्टेशनपर्यंतच जर हे प्रकरणं पोचले नाहीत तर ह्याच्यावर म्हणजे कसं काय न्याय मिळणार त्याला. त्याच्यासाठी ह्या समाजाला ॲट्रॉसिटीचं संरक्षण पाहिजे. म्हणजे तुम्ही ती घोषणा करत नाही की बाबा मूळ भटक्या मुक्ताच्या ह्यानं आता ॲट्रॉसिटीचं संरक्षण राहील, अशी घोषणा तुम्ही करत नाही. समित्या स्थापन करणार म्हणजे तुमचे कार्यकर्ते त्या समितीचा अध्यक्ष म्हणजे ते कलेक्टरमध्ये बैठक घेणार आणि मग आढावा घेणार कोणावर झाला का. आणि तुम्हाला कसं कळणार आहे त्याच्यावर अत्याचार झाला का नाही ते. म्हणजे हे चुकीच्या पद्धतीनं काम चाललं आहे. खरंच काम करायचं असेल तुम्हाला त्याच्यामध्ये तर ह्या समित्या भीमितेच्या भानगडीत न पडता याच्यावर जर गुन्हे थांबावे, होणारे ह्या भटक्या मुक्तावर जे होणारा अन्याय अत्याचार आहे तो थांबावा असं जर सरकारला वाटत असेल तर सरकारनं काय केलं पाहिजे की ॲट्रॉसिटीचं संरक्षण मूळ भटक्या आणि विमुक्ताला ते दिलं गेलं पाहिजे. तर हा मुद्दा महत्त्वाचा आहे. ज्याच्यातून काही निष्पन्नच होणार नाही त्याला देऊन काय उपयोग आहे. तर हे अशा पद्धतीनं हे आहे. त्याच्यानंतर अजून शासनाला भरपूर काय करता येण्यासारखं आहे. या लोकांना भटक्या विमुक्ताचे प्रश्न शासनाला सोडवायचे असेल तर यांचं 100% स्थिरीकरण झालं पाहिजे. हे स्थिर झाले पाहिजे. कुठल्या तरी जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी, गावाच्या ठिकाणी जर जमिनी शासनानं दिल्या तर ग्रामीण भागामध्ये स्थिर होतील. आणि जर जमिनी वगैरे काही मिळत नसतील तर मग शहराला स्थिर करून, कारण शहरामध्ये कायमचा रोजगार मिळतो. आणि त्याला जर महाराष्ट्राच्या MIDCच्या भागामध्ये प्रत्येक MIDCमध्ये शेकडो एकर जमीन पडून आहे सरकारची, तर अशा जमिनीवर साधारणपणे कुठं 10 एकर, 15 एकर, 20 एकर एका जिल्ह्याला जर ही जमीन उपलब्ध करून दिली MIDCमध्ये आणि तिथं जर रेसिडेन्शियल झोन तयार करून त्यांना ती देता येतं, MIDCला अधिकार आहेत ते, तर तिथं जर त्यांनी रेसिडेन्शियल झोन तयार करून MIDCमध्ये जर ह्या लोकांना स्थिर केलं, साधारणपणे 1-1 गुंठा जरी जागा या लोकांना MIDCमध्ये दिली तर तिथं राहण्याची सोय होईल. म्हणजे स्थिर होतील लोक. आणि MIDCमध्ये कारखाने असतात, विविध उद्योग असतात, तर त्या उद्योगामध्ये यांना लगेच रोजगार उपलब्ध होईल. म्हणजे अशी नाविन्यपूर्ण योजना एखादी शासनानं करायला पाहिजे. किंवा महाराष्ट्राच्या MIDCमध्ये जिथं जिथं काय 5 एकर, 10 एकर, 20 एकर जमीन उपलब्ध आहे तर ती भटक्या विमुक्ताच्या स्थिरीकरणासाठी वापरली गेली पाहिजे. आणि त्यांना स्थिर करून ते मग ऑटोमॅटिकच रोजगार हुडकतात ना. बरोबर. आणि MIDCचा एरिया असल्यामुळं भरपूर मोठा रोजगार उपलब्ध होतो त्यांना. तर ह्या पद्धतीचे कामच करायचे असतील तर मी हे 5-7 गोष्टी सांगितल्या आता, तर त्या करता येऊ शकतात. पण कामच करायचं नाही, नुसता फुसकाबार फोडत राहायचा, तर मग अशा घोषणा रोज हे करता येतात. त्याला काय, ते तशाच पद्धतीच्या तोंडाला पाणी पुसणाऱ्या घोषणा आहेत. मला कुठल्याही संघटनेला किंवा कुठल्याही पक्षाला किंवा कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला किंवा आमच्या भटक्या विमुक्ताच्या वेगवेगळ्या पक्षाशी संलग्न असलेल्या कुठल्याही संघटनेला नावं ठेवायची नाहीत. पण ही वास्तविक जी परिस्थिती आहे ह्या संदर्भामधली, म्हणजे शासन कसं हे तोंड पुसायचं काम करतं आहे, म्हणजे पानं पुसायचं
आणि तुमच्यासाठी केलं आम्ही 15 मागण्या मान्य केले. काय त्या 15 मागण्यात काय भुसगट मिळणार आहे? काय मिळणार आहे समाजाला? करायचं असेल तर मग असे निर्णय घ्या ना, जे तुम्ही दुसऱ्यासाठी निर्णय घेता ते भटक्या विमुक्तासाठी घ्या ना. प्रत्यक्ष त्याला फायदा होऊ द्या ना, प्रत्यक्ष त्याच्या पदरात काहीतरी पडू द्या. हो तोही या देशाचा नागरिक आहे, त्यालाही काय अधिकार आहेत ना. हो संविधानानं प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य हे बहाल केलेलं आहे, घटनेनंच बहाल केलेलं आहे ते. आणि तुम्ही देत नाही त्या गोष्टी, शासन. आणि मग कसलं शासन? हे असं पानाला तोंडाला पानं पुसायचं शासन. नक्कीच आपण या विविध मागण्यावरती आज चर्चा केली आणि नेमक्या कोणत्या गोष्टी शासनाने दिल्या पाहिजेत हे सुद्धा सरांनी अतिशय विस्तृतपणे सांगितलेलं आहे. आपण जास्तीत जास्त ही मुलाखत शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचेल याच्यासाठी प्रयत्न करा. कारण का आजची मुलाखत ही ज्या लोकांच्या डोळ्यावरती एक पडदा आहे की बाबा शासनानं आपल्यासाठी खूप काय केलं, परंतु वास्तविक काय करायला पाहिजे आणि काय केलं आहे ह्याची आज पोलखोल सरांनी खूप छान भाषाशैलीमध्ये त्यांनी केलेली आहे. म्हणून आपण सर्वांनीच ही मुलाखत जास्तीत जास्त शेअर करून जास्तीत जास्त ग्रुप असतील किंवा बऱ्याच लोकांनी आणखी सबस्क्राईब केलेलं नाही. जवळपास मला वाटतं 200 लोकांनी सबस्क्रायबर आहेत फक्त. 198 96. म्हणून जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, कारण विविध असे वादळी विषय घेऊन आपण पुढे देखील मुलाखती करणार आहोत. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार.